विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामानिमित्त गेल्या 6 महिन्यापासून खरं तर हा विठ्ठलाचा पश्चिम दरवाजा खरं तर बंद ठेवण्यात आला होता। आपण बघू शकतो तो दरवाजा तर आजपासून सुरू करण्यात आलेला आहे। अनेक भाविक विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर रुक्मिणी दर्शन करतात आणि याच दरवाजाने बाहेर जाण्याची खरं तर मोठी परंपरा खरं तर इथं आहे। मात्र काम सुरू असल्यामुळे जतन आणि संवर्धनाचा हा दरवाजा बंद ठेवण्यात आला होता। अनेक भाविकांना खरं तर उत्तर दरवाजाने खरं तर बाहेर काढलं जात होतं। मात्र हा दरवाजा सुरू केल्यानंतर भाविकांना खरं तर जे परिवार देवता असतील किंवा जे व्यंकोबाचं मंदिर असेल, त्याचबरोबर लक्ष्मी माते मंदिर, जे काही पुरातत्व विभागाचे जे मंदिरामध्ये सुरू असलेले काम आहेत हे खरं तर आता भाविकांना कामं पाहता येत आहेत। आपण बघू शकतो ही कामं देखील आता प्रगतीपथावरती आलेली आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत विठ्ठलाच्या दर्शनाची रांगेमध्ये वारंवार खरं तर मंदिर समितीकडून या कामानिमित्त बदल करण्यात येत होता। मात्र आज जर आपण बघितलं तर जी काही परंपरा होती विठ्ठल मंदिरामध्ये त्या परंपरेनुसार हा खरं तर दरवाजा पुन्हा हा सुरू झाल्यानंतर भाविकांमधून खरं तर आनंद व्यक्त केला जात होता। आपण बघू शकतो की हा जो विठ्ठलाचं दर्शन करून अनेक भाविक याच रांगेतून खरं तर रुक्मिणीचे दर्शन घेत असतात आणि हे रुक्मिणीचे दर्शन घेत असताना हे जो परिसर आहे या परिसरामधली कामं गेल्या 6 महिन्यापासून खरं तर सुरू होती आणि ही कामं खरं तर पूर्ण करण्याकरताच भाविकांचं खरं तर ह्या दर्शन रांगेमध्ये बदल करण्यात आला होता। आणि आता ही पूर्णपणे ही पुरातत्व विभागाचे काम आहे आता हे पूर्ण झाल्यानंतर भाविकांना आता पुन्हा रुक्मिणीमध्ये दर्शन झाल्यानंतर खरं तर ह्या पश्चिम दरवाजापासून खरं तर बाहेर काढण्यात येतं। आपण बघू शकतो की बाहेर जाण्याची देखील रांग आणि कामं देखील आता पुरातत्व विभागाची पूर्ण झाली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी।